आमची कुलदैवता माझी स्वतःची आमची कुलदैवता ही भैरी भवानीच आहे। आणि इथे आज भजन करण्याची सुसंधी सन्माननीय श्री प्रकाशी परकर बुवा यांनी फोन केला मला आणि इथे संधी दिली, त्यांचा खरोखर त्यांचा एक मी आभार मानतोय। पहिल्यांदा असं गाव बघतोय की महिला मंडळ भजन ऐकायला भरपूर आहे। म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे की डबल बारी म्हटल्यानंतर महिला वर्ग कमी असतो, पण तेवढी तरुण मंडळी पण भजनाकडे ओढलेली आहे, ती ऐकायला आहे। सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाते। आमच्या परीने तुमचा समाज प्रबोधन, मनोरंजन, अध्यात्म सर्व सांगण्याचा प्रयत्न करा, पण तुमची साथ आणि तुमच्या टाळ्यांची साथ ही खरोखर महत्वाची आहे। आवडलं तर नक्की टाळ्या वाजवायच्या, कारण टाळ्या रसिक प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या ही आमच्या दोन्ही मुलांसाठी आशीर्वाद रूपी ही शिदोरी आहे। म्हणून प्रत्येकप्रमाणे भजन करूया, कारण मनोरंजन हे नक्कीच होणार। कारण बतावणीचे बादशाह मनोरंजनाचा खजिना आज साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे प्रकाशजी पारकर बुवा आहेत। आज त्यांचं रूप बघा, एकदम जबरदस्त, म्हणजे काय प्रश्नच नाही बुवांचं, बरोबर ना बाबा? की मजेत ना बुवा? हा एकदम बाकी सगळे मजेत असता तुम्ही? एकदम जोरात, म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात तयारी करायची, काय टेन्शन घ्यायचं नाही अजिबात। चला चालू करूया।
जय 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 भैरी भवानी जय 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 भैरी भवानी भजनालो तुझ्या चरणी भजनालो तुझ्या चरणी जय जय गम गम परि गम ग भक्त करती तुझाच भाव तरी त्यांना दे तू विसावा भजनालो तुझ्या चरणी भजनारंभी तुला आळवितो सागम प गम परि पम ग ग साग नि ग सा पम गम परि पम ग गम परि रे रे आ आ आ
या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी आणि या गोवाळवाडीची कुलदेवता श्री देवी भवानी या आई जगदंबेच्या पवित्र या मंदिराच्या आवारामध्ये तरुण विकास मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आई जगदंबा श्री कुलस्वामी देवी भवानी मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण व देवीची प्रतिष्ठापना सोहळा असं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या बोलवडे पवारवाडीने केलेलं आहे. खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर हे पवित्र मंदिर या ठिकाणी पाहिलं बरोबर आनंद वाटला, समाधान वाटलं. कारण कुठल्याही दैवताची ज्या भूमीवर एकदा पाऊस टाकल्यानंतर जी पवित्रता असते ती पवित्रता या ठिकाणी मला पाहिलं झाली. खरोखरच आई जगदंबा देवी भवानीच्या चरणाची नतमस्तक होतो आणि त्या आईचा जागर म्हणून या ठिकाणी हा बदलवारी बघण्याचा संदेश अर्थात आमने सामने व्यक्तीच्या जंगी सत्कार ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या डबलवारीसाठी आम्हाला 2 मुलांची निवड केली. मी स्वतः श्री प्रकाश पार्क मुक्काम पोस्ट कासाडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांचा भजन या ठिकाणी सादर झालं. ते माझे परममित्र सर्वांचे भजन सम्राट सतीशजी सावंत मुक्काम भिरवणे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी भजन करण्याची सुसंधी नवतरुण विकास मंडळ मुंबई व ग्रामस्थ दोन्ही पवारवाडी यांच्या वतीने प्राप्त झालेले आहे. पुनश्च एकदा या मंडळाचा मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आई देवी भवानीच्या चरणाशी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे. तुम्हाला निरोगी असं आयुष्य परमेश्वराने आयुष्य द्यावं ही जगदंबेच्या मी प्रार्थना करतो. आणि खरोखरच या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष जनार्दन पवार, या गावचे गावकर सन्माननीय बच्चू पवार, त्याचप्रमाणे या मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय प्रवीण पवार आणि या मंडळाचे खजिनदार सन्माननीय देवीदास पवार या सर्वांचे मी आपला धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आजूबाजूच्या गावात माझे सर्व सर्वांच्या धर्माची नमस्कार करतो. आई जगदंबेचा अवतार देवी भवानीचा अवतार समस्त जगाला माझ्या सर्व मानावर गेले त्यांच्याही धर्माची मी नतमस्तक होतोय. तुमचा आशीर्वाद घेतो आणि संपूर्ण विश्वासाने श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता शारदादेवी धन्याची नतमस्तक पुण्या गोविंदाने हे गाव नांदतंय. खरोखरच या गावाला मी सलाम करतो. आणि आज पवारवाडी या वाडीने अतिशय दिमागदार असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी बुवा संपन्न केलेला आहे. खरोखरच आम्हा दोन्ही भजन मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि उत्तरोत्तर प्रगती या मंडळाची परमेश्वराने सदैव करावी
अशी मी भैरवी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. बुवानी बऱ्याचशी सांगितलं की इथे आल्यानंतर हे चैतन्यमय असं वातावरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. खरोखरच धन्यवाद वाटतो की या ठिकाणी तुमची ही एकजूट पाहिल्यानंतर असं वाटतंय की तुम्ही एक चांगल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा किंवा शक्ती तुऱ्याचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करू शकला असता, परंतु तुम्ही नामस्मरणाला महत्व दिलेलं आहे. भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आईचा जगदंबेचा या ठिकाणी सागर झाला पाहिजे या उद्देशाने तुम्ही नामस्मरण भजन ठेवलं आहे. एकदा जोरदार माझ्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे. बरोबरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि भजनाची सुरुवात भजन या रूपाने या ठिकाणी भजन या रूपाने करतोय. धन्यवाद. प्रथमच या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय विलास शंकर पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि प्रवीण अनंत पवार यांच्याकडून 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जोरदार टाळ्या या दोघांसाठी वाजवा. त्यांना उदंड विलास पवार आणि प्रवीण पवार त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना आई भैरी भवानीने पूर्ण कराव्या अशी मी सदिच्छा व्यक्त करून या पक्षाचा स्वीकार करतो. धन्यवाद. ताकद आहे, एवढी शक्ती आहे की सरपटणारा एक प्राणी शेष, ज्या शेषावर ही संपूर्ण पृथ्वी आज भार घेऊन राहिलेली आहे, त्या शेषाच्या मुखामधून सहस्त्र जीवा असताना त्याच्या तोंडातून पडणारी लाळ तो शेष घोटत नाही का की भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी खंडित होईल. हे एका सरपटणाऱ्या प्राण्याला समजलं. आपण तर मानव आहोत नाही का? जसं बोलतो तसं वागण्याची कला भगवंताने फक्त या मानवाला दिलेली आहे. कारण मंडळी विषय असा आहे की या मानवाची निर्मिती झाली कशी, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. पूर्ण बोल. प्रथम शून्यमय साचार, तेव्हा झाले स्मरण जागरण ओम ब्रह्मे म्हणूया. सगळं शून्यमय होतं आणि सगळं शून्यमय असताना प्रथम काय झालं, ओम नावाचा ध्वनी निर्माण झाला आणि ओम नावाच्या ध्वनीमधून आदिमाया शक्तीची निर्मिती झाली आणि त्या आदिमाया शक्तीपासून 3 देव निर्माण झाले. ते कोण? ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर, या सगळ्या ज्या दिसताना त्याचा काम. विष्णू पुरवठा मंत्री, रेशन पाणी सगळा
विष्णुदेवाकडे आणि शंकरराव समशान मंत्री. शेवटा काही नेऊन सोडायचो बुवा तो त्याच्या हातात. बरोबर ना. 3 देवांची 3 खाती. आणि म्हणून म्हणजे लक्षात घ्या या ओम मध्ये एवढी ताकद आहे. हिंदू धर्म म्हणजे काय आणि त्या धर्माची ताकद हे एका ओम मध्ये दडलेली आहे म्हणजे लक्षात घ्या. अरे या ओमचा आज शोध. ओम म्हणजे काय, या ओम मध्ये नेमकी ऊर्जा कुठून येते ह्याचा शोध आज अमेरिका, जपान, थायलंड लावत आहे. लक्षात घ्या म्हणजे ओम मध्ये किती ताकद आहे. आणि म्हणून हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. या धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा आपला धर्म जपला पाहिजे. आपल्या धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही. हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. आणि म्हणून माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जमल्या आहेत. तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो, तुमचा आशीर्वाद घेतो. आणि माझ्या जमलेल्या तरुण ज्या मुली आहेत जरा इकडे लक्ष द्या, बोलू नका अजिबात. कोण बोलेल त्याला मी उभा करून ठेवणार भजन संपेपर्यंत. ज्याला मान्य असेल त्यांनी बोलायचं. माझे आपली सजा एकदम डेंजर असते. मस्त परवडलो हे मोबाईल वाले, हे काळा टी शर्ट, हे तुझं नाव काय? इकडे बघ, इकडे नाव काय तुझं? पटकन सांग लगेच, वेळ कमी आहे आपल्याकडे. काय नाव? स्टँडअप हर्ष. तुझं नाव काय? पूर्ण नाव सांग, मला ऐकायला नाही. काय? हर्ष नामदेव पवार. कितवीला आहेस तू? हा, 6वीला. तुझ्या शाळेत बाईक धरून मास्तर किती? हा, 4. ठीक आहे, बस बस. मराठी भाषा जशी वळवळी तशी वळते. बरोबर ना. 4 म्हणालो गुरुजी धरूनच बाई. मराठी भाषा अर्थ लावायला तसा लागतो नाही का. म्हणजे तो बिचारा हर्ष हुशार आहे. त्याने काय सांगितलं, बाई 1 आणि 4 गुरुजी मिळून 5 जण. बरोबर ना हर्ष असत ना. हा, मग हुशार आहे तो. बोलायचं नाही फक्त, अजिबात मध्ये बोलायचं नाही. ठीक आहे. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, भजन अक्षर 3 आहेत. भजन, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. त्याचं नाव भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे. भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे. बुद्धीचा विकास आणि दुःख विसरायला लावणारं भजन मार्ग म्हणजे हे भजन आहे. बरोबर ना. गती येण्यासाठी आपले चरण, गती घेण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपलं आचरण महत्वाचं असतं नाही का. म्हणून आज या पवारवाडीने जे आचरण घेतलेलं आहे त्याच्यातून त्यांची जी होणारी प्रगती आहे, त्या पवारवाडीला मिळणारा आशीर्वाद भैरी भवानीचा आहे, ग्रामदेवता महालक्ष्मीचा आहे. म्हणून बुवानी मगाशी सांगितलं ही वाडी भाग्यवान आहे. बरोबर ना. वाडी भाग्यवान आहे कारण का, पत्ते जरी बावन असले तरी पिसणारा एक असतो. पत्ते जरी बावन असले तरी पिसणारा एक असतो आणि एक्के जरी 4 असले तरी जिंकणारा एक असतो. आणि म्हणून या दोन्ही गावामध्ये पवारवाडी सारखा खरोखरच हा एकजूटपणाचा, खरोखरच हा जो आज तुमची जी एकजूट आहे त्याला मी सलाम करतो. ही एकजूट त्या मातेने आपली कायमस्वरूपी ठेवावी आणि हा पवारवाडीचा नाद गोळा आणि गणपती गोळा लक्षात ठेवा. या वाडीचा नाद करायचा नाही. आणि म्हणून सांगतो लक्षात घ्या, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही आणि डोंगर कोणाला वाकत नाही. आणि दोन्ही पवारवाडीची मुलं कोणाच्याही बापाला घालत नाही.
मगाशी पांढरबुवा यांनी उत्तम भजनाची सुरुवात एक जबरदस्त अशी आपल्या शैलीमध्ये बतावली, म्हणजे प्रश्नच नाही. खरोखर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पांढरबुवांचं स्वागत करा. काय हर्षला उगाच दम दिले म्हणजे मोबाईल बघित होतो दुसरं काय नाही. हे हर्ष काय भेटले असताना एकदम टेन्शन घ्यायचं नाही, फक्त येऊ सुखो दम आहे काय पोरग्या तर बुवा अजिबात दम देत नाही. कारण आजची मुलं आज भजन ऐकतात, हे मुलं आज भजन इथे ऐकतायत ह्या मोबाईलच्या जमान्यात. बरोबर की नाही बुवा? म्हणजे मोबाईल बघू दे नाही का, आपण काय जण चांगला पण बघणारे असतात, सांगणार पुढे पुढे, पण आज भजन ऐकतायत. एकदा जोरदार काळाच आमच्या मुलांसाठी होऊन आलेले काय बघूनच सोडले त्याला माहिती वगैरे बुवा. हर्ष आता मास्तर बदललो काय नाही बिंदास. बाकी उत्तर बाकी मला दिलं जा आठवण दिल्या त्याला असं रे. बरोबर आजच्या कार्यक्रमासाठी या गावचे सुपुत्र सन्मानित श्री मंगेश पांचाळ यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक आलाय. मंडळाकडून स्वीकार स्वागत करा. खरोखर या हरिभजनामध्ये त्यांची उत्तर होतात यशदायक प्रगती हो अशी या भेरीभाऊंच्या प्रार्थना करतोय. त्याप्रमाणे सन्मानित श्री संतोषजी सरवंकर बुवा यांचंही त्या त्यांच्या काळाच्या स्वागत होते. बुवा मगाशी काळ्यांचा बुवा बोलले की हे आयुर्वेदिक डॉक्टर आहोत का कोण होत कसं बोलले बुवा. पण काय बुवा टाळ्या कार्यक्रमामध्ये जो कलाकार आहे तो टाळ्यांचा भुके दिला आहे आणि ह्या टाळ्याचा तुम्ही वाजवता हे आशीर्वाद तुम्ही टाळ्या आम्ही समजतो बुवा. त्यामुळे आणि या घरात खरा जाऊ भाई असं असतच म्हणजे काय बुवा पालकर बुवा म्हटल्यानंतर ह्या बोटाची चुकी त्या बोटावर कधी करतील, ह्या बोटावरची चुकी ह्या बोटावर कधी चुकती सांगता येणार नाही. समजला. पण काय बुवा जरी थापा मारलास तरी आज हे काय चालायचे नाही, कारण सुंदर नागरिक असत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय बुवा ही पोवारवाडी आहे, पवारवाडी नाही. बोलण्याच्या ओघामध्ये बुवा जाऊ शकत कारण आपण तुम्ही काय आम्ही काय सगळीकडे हे कार्यक्रम करत असतो, पण प्रत्येक वेळी बुवा तुम्ही पवारवाडी म्हणतात. ह्या आता पुढच्या वेळापासून बुवा पवारवाडी बोला कानाने होती. पवारांची पावर माहित नाही अजून जर एकदा, कारण आज भव्य दिव्य असा कार्यक्रम आणि भैरी भवानीची प्राण प्रतिष्ठापना आणि कलश्रवणाचा कार्यक्रम 3 दिवस इथे चालतोय बुवा. आणि या मंडळाची या नवतरुण मंडळाची ग्रामस्थ आणि मुंबई दोघांची एकजूट आज इथे पाहायला मिळाली. कारण ज्यावेळी आम्ही इथे आलो ढोलांच्या ताशामध्ये एकदम गजरामध्ये तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात आम्हाला बुवा. आज सांगा भया म्हणजे ही एकजूट ही कायम राहू बरोबर की नाही. एकजूट म्हटल्यानंतर बघा एकजूटचं एक उदाहरण देतो. द्राक्ष जी घडात द्राक्षाचा घड असतो ना, ती द्राक्षाच्या घडाची किंमत 1 किलो कमीत कमी 70 ते 80 रुपये. जी घडात जी द्राक्ष असत त्यांची किंमत 1 किलोची 70 ते 80 रुपये. पण त्या घडातली द्राक्ष जी गळलेली असतात बाजू कोपऱ्यात ठेवलेली असत त्याची किंमत किती हो 1 किलो 10 ते 20 रुपये. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या घडात एकजूट आहात, जोपर्यंत तुमच्या मंडळाची एकजूट अबाधित आहे तोपर्यंत कुठेतरी किंमत आहे. ज्यावेळी त्या घडातून बाहेर जाणार तेव्हा आपली किंमत झाडू जर म्हटली तर झाडूच्या मुगाड्यात जोपर्यंत ते हिर असत जोपर्यंत हिर तोपर्यंत तिला किंमत आहे. पण याच्यात तो एक एक हिर गेल्यानंतर तो काय झालो कचरो झालो. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे नवतरुण मित्रमंडळ आणि पोवारवाडीतली सर्व जनता सर्व ग्रामस्थ खरोखर एकजुटीने राहा. तुमच्यासाठी मी एकच म्हणेन दगडाला पिसून मैदानात झाला, दगडाला पिसून मैदानात झाला आणि पोवारवाडीतली काय बुवा
कारण बरीच आम्ही ठिकाणी गावाला गेलो, पण हे तुम्ही एवढं शांत चिंतन आणि तेवढं प्रतिसाद देणारे मंडळ, आणि म्हणून म्हणतोय शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, आणि या पोवापाडीमध्ये भजन करणं हेच माझं पुण्य, हेच माझं पुण्य आहे, हेच माझं पुण्य. काय भुवानी मगाशी शेर मारले म्हणून आपला म्हणजे आपण कोणाचा काय ठेवीत नाही घुसना. भुवांचा कसं झाला ते 200 300 200 300 तुम्ही देऊ लागल्या बरोबर पॉवर असं ते भुवांकडे बघल्यानंतर मागा जरा बरा वाटतं, म्हणजे थोडक्यात थोडंसं मी त्यांच्यावर जळतोय. म्हणजे कसं माहितीये माका पण असं पहिलवान होता त्यांच्या काय मी अन्न खातोय पण अन्न माका खाता, अन्न माका खाता हो. आणि काय आहे गोवा जर कसे जोडी असतात काय त्यामुळे निसता काय, पण गोवांकडे बघल्यानंतर बघा त्यांच्या हातात जो एक दंड बघावं नको असं आणि पायाकडे जाऊच नको. हे म्हणजे अशी पोटरी आहे ना त्यांची पायाची, म्हणजे कबड्डी पकडताना जशी धरलं होते पाय देतो असं सोडले ना. आम्ही मॅची लय व्हायची रुपये का मॅची आमचं लय व्हायची कबड्डी. एक नंबरचे कबड्डीचे प्लेअर अशी उडी मारतात झाप हो बाकी ठीक ना. तुम्ही हसतात पितात मला जरा बरं वाटतं. आणि हे जर तुमचा एकदा तुम्ही बोलतोय ना तर तुमच्या जीवाला तुमच्या जीवाला घ्यावा पैशाचा उगाच असं म्हणजे असं असतं ना. म्हणजे दुपारी दुपारचं घरा गेलो ना बुवा पाहुणं कसं म्हणता जेव काढल्या जेवणाचा उगाच काय अजून जेवतो असो. बुवा पण आमचे तसे जेवणार जबरदस्त बुवा आमचे. म्हणजे समजा गावात जर समजा 2 ते 3 पूजा असलो बुवा गावात त्यांच्या तर प्रत्येक पूजेत जाणार ते, प्रत्येक पूजेत जेवणार बघत नाही जसे प्रत्येक पूजेत जेवणार. भात खाणार एवढं आणि वाट्याची भाजी खाणार एवढं. हो हिंमत नाही दुसऱ्या दिवशी बाजू उभ्या राहायचा नाटात केस होत नाही. हो काजी बिजींच्या रानात ना जे वनवे लागतात ना वाट्याची भाजी काय आता माझं काय खरं नाही गावाला नको आता काय खरं आहे वाटते आधी तोपर्यंत तुम्ही यावं. श्री संतोष अनाजी पवार, सन्माननीय श्री संतोष अनाजी पवार यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद. सन्माननीय श्री प्रकाश केशव पवार, सन्माननीय श्री प्रवीण अनंत पवार, सन्माननीय विजय शंकर पवार यांच्याकडून 300 रुपयाचं सर्व एकदा मनापासून टाळ्यांच्या गजरात स्वागत करून जाऊन देऊ. आज आमचा एवढा तुमचा आणि माझं भाग्य एवढं मोठं आहे ना. ती बघा आजी तिकडे ती बघा भजन ऐकता आजी भजन ऐकता. काल ना ती तिरंगी बारी होती आमच्याकडे म्हणजे सांभाळून बसा कारण असं खळखळ ढोल होतो लोक. त्या दिवशी अशीच आमची परवाची हरकुळात बारी होती आणि एवढं हसत हसलो महिलांना. ती एक महिला एवढी हसत होती ना खुर्च्यावर ना कधी ढाका दिली कळला. तेव्हा म्हणजे दांड जे मेडी दांडक्या गुंच्या कसे धरून जे असत आपल्याला आवाज कमी येतात आवडता ना. म्हणजे जे दांडे बिंड्याचे धरून असत मेडी बिडी का ते सांभाळून राहावं बाबा. कारण पालकर बुवा म्हटल्यानंतर हास्य मनोरंजनाचा खजिना त्याला म्हणतात ते आमचे पालकर बुवा नाही काय. म्हणजे बाकी सगळ्या ओके मध्ये सांगलेली मंडळाची एकजूट म्हणजे 1 नंबर. आका जरा आयुर्वेदिक डॉक्टर म्हटले जरा वाईट फार वाटतं. म्हणजे कसं असं माहिती आहे एखाद्याचा समजा लगीन जमत नसला आणि जर कोणी त्या पोरग्याची चौकशी केल्या पोरगो काय करता कसं हा पण लग्नासाठी करून देण्याचं कोणतरी मजुरीसाठी कामात बोलून दे त्याला बरं वाटतं. कोणतरी माझी चौकशी करता तसा जरा माका बरा वाटतं. म्हणजे स्वप्नात का व्हायला बुवा पण माका जरा आयुर्वेदिक डॉक्टर केला तो आय लव्ह यू बुवा. काय बुवा मजा तर येणार भरपूर पण काय बुवांचा एक सांगा. कारण आज कमीत कमी 40 वर्ष बुवा 40 का 45 वर्ष वयाच्या 90व्या वर्षी
43 वर्ष आणि 9व्या वर्षी आमच्या पालकर भावाने डबल बारी क्षेत्र पहिली डबल झाली त्यांची भजनं पाहून आम्ही बुवा झाला त्यांच्याबरोबर 2 हात करूची आमका संधी मिळतात. आता बोलताना जरा वाईट वाटतं पण करतानाच नाही बोलले तर तुम्ही मला सोडत असता बरोबर मित्रा बरोबर ना कुठे सांगता एकदम बुवा बिंदाचा तसं काय नाही ना आज नंतर तुम्ही बाकी रेटावून असं पण खरं तर आज या महिलांसाठी सांगतो महिला वर्ग इथे जातीनिशी उपस्थित आहेत. महिलांमध्ये माझ्या आई आहेत बहिणी आहेत माझ्या मैत्रिणी आहेत आजी आहे. खरोखर महिला म्हटल्यानंतर आज या आम्ही दोन्ही बुवा जे समाजामध्ये वावरतो भजन करतो कीर्तन करतो नामस्मरण करतो दादा हे कोणाच्या जीवावर महिलांच्या जीवावर आमच्या बायकांच्या जीवावर. नाहीतर ते तिकडे आमचे मुलं बाळ सांभाळतात संसार आमचा सांभाळतात म्हणून कुठेतरी आम्ही आज इथे भजन करतोय म्हणून महिलांचा आदर झाला पाहिजे नाही का. महिलांचा आदर झाला पाहिजे कारण महिला म्हटल्यानंतर क्षणासाठी पत्नी आणि अनंत काळासाठी कोण आहे ती आपली आई आहे ती आपली माता आहे. आई म्हटल्यानंतर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या ईश्वराचं रूप म्हणजे कोण आहे आई आहे. म्हणून आपल्या आईसाठी एकदा जोरदार एकदा सांगायची नाही हो. महिलांचा त्याग किती आहे. महिलांना जन्म मृत्यू आणि त्याच्या मध्ये जे येतं ना बुवा मध्ये ज्यावेळी लग्न झाल्यानंतर ती महिला गरोदर असते आणि ज्यावेळी डिलेव्हरीचा टायमिंग येतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये बाळंत होय ना. बाळंत म्हणजे काय ज्यावेळी बाळाला जन्म देते वेळी ज्याचा अंत होऊ शकतो तिचा अंत होऊ शकतो ते बाळंत पण ती महिला भोगते नाही का. म्हणजे ती एक कसोटी असते तिची तिचा पुनर्जन्म असतो तो आणि ती ह्या करते त्यावेळी तिचा त्याग किती मोठा आहे बघा. आणि आपल्या मुलाला जन्म देते ती आई. महिलांचे किती सांगायचं म्हटलं तर महिला वर्ग बघा महिलांचा त्याग किती आहे. ह्या केसांचा भाग आहे त्या भागेमध्ये कुंकू लावते कोणाच्या नावाने आपल्या नवऱ्याच्या नावाने बरोबर आहे. आपल्या नवऱ्याच्या नावाने भांगेत कपाळावर कुंकू लावते कोणाच्या नावाने आपल्या नवऱ्याच्या नावाने. कपाळ त्या बाईचं पण कुंकू नवऱ्याचं झोपेत नाही ना. त्याच्यानंतर गळा तिचा आपण मंगळसूत्र कोणाच्या नावाचं नवऱ्याच्या नावाचं. हात तिचे पण बांगड्या कोणाच्या नावाच्या नवऱ्याच्या नावाच्या. पायामध्ये पाय तिचे पण पैजण कोणाच्या नावाची नवऱ्याच्या नावाची. आणि बुवा पायाची बोटी तिची पण बोट्यामध्ये जोडवी कोणाच्या नावाची तिचे. म्हणजे एवढा सगळा त्याग ती महिला करते पण त्या महिलेला एकच म्हणतं जातं मुलगा म्हणणार आमच्या आईला अजून एवढी झाली तरी काय कळतच. नवरा म्हणणार माझ्या बायकोला अजून काय कळतच नाही. नातवंड म्हणणार माझ्या आजीला अजून काय कळतच नाही. म्हणजे एवढा त्याग करून त्या महिला आजी झाली तरी तिला कळणार कधी हे माझं मोठं प्रश्न आहे. म्हणून तुमच्यासाठी चांगला बोललोय पण महिलांना पण एक सांगतो की सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घाला कारण तेच आपलं सौभाग्य आहे. पहिली महिला बघायची मोठे मोठे कुंकू लावायचे. मोठा कुंकू जिचं मोठं कुंकू तेवढा तिच्या नवऱ्याचा आयुष्य मोठं म्हणून ते मोठं कुंकू लावायचं. आता काहीला काय रे आता काहीला टिकली. आता टिकली ती पण हिरवी साडी हिरवी टिकली लाल साडी बोला लाल टिकली पिवळी साडी पिवळी टिकली. मला ती टिकली टिकता तरी होय. म्हणजे तो नवऱ्या खरी काही टिकवतो माहिती आहे. समजा पालख्याचा बटन असला पटणारी टिकाली ठेवल्याने काढलं हो. बाथरूम मध्ये पण त्या नवऱ्याकडे चिटकून ठेवतात बघा हसलेल्या का काढला बरोबर की नाही. आणि नवरे पण बघा काय काय नवरे बघा बायकोच्या मुठीत असतात नाही काय काय नवरे बायकोच्या मुठीत. कारण ज्या महिलेच्या पायाच्या बोटीच्या म्हणजे अंगठ्याच्या ज्या महिलेचा भाऊ चालू करू नका आता त्याचा नवरा त्याच्या मुठीत असतात बरोबर ना आजी की आजी बरोबर ना. आजी खुश ना आम्ही खुश